Hello students, now we are concerned with audit of cooperative societies. That is chapter number 3 and it is the last part of chapter number 3. Only one chapter of teaching remainder that will be taken later on. So see, audit of cooperative societies. In first part, we have seen that what is the nature of cooperative institutions, how they work, what type of records they have required to maintain, and what is the qualification, that is what is the qualification of auditor of cooperative societies. This is the previous part of our discussion. Now we are concerned with what points should be taken into consideration by an auditor while conducting audit of any type of cooperative society. There are various purposes for which cooperative societies are formed. For examples, housing cooperative societies, credit cooperative societies, consumer cooperative societies, farmers cooperative societies, like this. These are the examples of cooperative institutions. They are working for the well-being of their members. So this is voluntary formation, and this is the one of the this is related with the members. So by taking into consideration the interests of members, cooperative societies are working. Cooperative societies are focusing on interest of members, and they are concerned they are formed on the basis of to fulfill common objectives. Cooperation is the best art in the world because of we need cooperation, and cooperation is the best art. Therefore cooperation is one of the important life skill of our life. So in this part we are focusing on special points in audit of cooperative societies. Before starting a discussion, I would like to highlight here the coming examination of our paper. So there are 4 chapters for this paper. Now we are going to complete chapter number 3, and only one chapter is remainder that will be teach later on. आता आपल्या परीक्षा डिसेंबरमध्ये होणार आहेत. या परीक्षेमध्ये आपणाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स विचारले जातील. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स विचारले जातील म्हणजे आपण डिस्कशनला सगळा थेरॉटिकल पार्ट घेतला आणि या थेरॉटिकल पार्टवरच आपणाला मल्टिपल बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय दिले जातील. आपणाला करेक्ट पर्याय निवडायचा आणि उत्तर द्यायचं आणि प्रश्नपत्रिका सोडवायची. ही आपले पेपर सर्व पेपर हे ऑनलाईन मोडवर आपण घेण्याचं ठरवलेलं आहे. त्या दृष्टिकोनातून आपणाकडून विलिंगनेस फॉर्म परीक्षा फॉर्म भरतानाच विलिंगनेस फॉर्म भरायचा असतो किंवा नंतर भरला तरी चालतो, परंतु विलिंगनेस फॉर्म भरल्याशिवाय म्हणजे आपण ऑनलाईन परीक्षा देणार का ऑफलाईन देणार हे आपल्या कॉलेजला लक्षात येण्यासाठी आपल्याकडून तो फॉर्म भरून घेतला जाईल. मोस्टली आपण ऑनलाईन एक्झामिनेशन घेणार आहोत. 1 तासाची पेपर असेल, त्यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतील आणि त्यातून आपल्याला जे आत्तापर्यंत शिकलो त्याच्यावरच असतील आणि त्याच्यावरून मग आपल्याला उत्तरं लिहायची आहेत. त्यामुळे यू शुड प्रिपेअर युअर सेल्फ फॉर एक्झाम, अँड दॅट एक्झामिनेशन विल बी हेल्ड ऑन related syllabus of each subject, and the nature of question paper will be multiple choice questions. आणि या दृष्टिकोनातून आपल्याला आपली सगळं रेफरन्सेस पहा, शिकवलेलं सर्व पहा आणि याच्या आधारे आपण परीक्षा दे. रेफरन्स बुक वापरा,
आणि आपला सिलेबस पार्ट पहा आणि त्या पद्धतीनं आपल्याला हे सोल्युशन उत्तरपत्रिका करायच्या आहेत. त्यामुळं यू शुड बी रेडी फॉर एक्झामिनेशन. आपण एक्झामिनेशनला आता रेडी होणार. सर्व सिलेबस आता आपण कंप्लीट करण्याच्या मार्गावर आहोत आणि मग ही परीक्षा आपली डिसेंबरमध्ये होईल. टाइम टेबल हे आपलं डिक्लेअर होईल एवढ्या 1-2 दिवसामध्ये आणि ते टाइम टेबल तुम्ही पहा आणि त्यानुसार मग आपली परीक्षा होईल. म्हणजे जी टर्म आहे ती टर्मची परीक्षा सर्व विषयाची होईल. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स होईल. नाऊ वी आर मुव्हिंग टुवर्ड्स आवर डिस्कशन. आता आपण डिस्कशनशी भाग घेणार आहोत की कॉपरेटिव्ह संस्था कोणती पण असेल, हाऊसिंग कॉपरेटिव्ह सोसायटी असेल, फिशरी कॉपरेटिव्ह सोसायटी असेल किंवा क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी असेल, कंझ्युमर कॉपरेटिव्ह कुठल्याही प्रकारची कॉपरेटिव्ह सोसायटी असेल तरी त्याचं ऑडिट करत असताना ऑडिटरनी कोणते मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत हे आपण इथं डिस्कस करणार आहोत. The auditor should pay attention to the following points while conducting the accounts of cooperative society. आता हे कोणते पॉइंट्स लक्षात घेतले पाहिजे ऑडिट करताना, म्हणजे त्या दृष्टीने आपल्याला ऑडिटरचं काम इजियर होईल आणि वेळेत पूर्ण होईल आणि आपल्याला नेमकेपणा येईल. म्हणजे जस्ट लाईक टेस्ट चेक किंवा चेकलिस्ट सारखं आपल्याला हे माहीत पाहिजे की ऑडिटरने हे मुद्दे बघितले पाहिजेत कॉपरेटिव्ह संस्थेचं ऑडिट करत असताना. हे कोणते मुद्दे घेतले पाहिजेत याचे मी इथं 5 पार्ट घेतलेले. एक पहिला पार्ट आहे जनरल मॅटर्स. जनरली कोणते मुद्दे लक्षात घ्यायचे, त्यामध्ये ऑडिट मेमो असतो, इंटरनल चेक सिस्टीम असते, वेगळे. दुसरा भाग आहे तो रिसीट, म्हणजे कॉपरेटिव्ह संस्थेला जे जे रेव्हेन्यू मिळतो, म्हणजे जे जे पैसे मिळतात त्याचं ऑडिट, म्हणजे त्यासाठी कोणते मुद्दे लक्षात घ्यायचे. पेमेंट्स अँड एक्सपेन्सेस, म्हणजे पेमेंट अँड एक्सपेन्सेस म्हणजे पेमेंट जे कॉपरेटिव्ह संस्थेनं केलेले किंवा खर्च केले त्यासाठी कोणते मुद्दे तपासायचे. असेट अँड लायबिलिटीज, म्हणजे कॉपरेटिव्ह संस्थेची जी बॅलन्स शीट असते त्यामध्ये जे असेट असतात आणि लायबिलिटीज असतात त्यासाठी कोणते मुद्दे लक्षात घ्यायचे आणि फायनान्शियल स्टेटमेंटसाठी कोणते मुद्दे लक्षात घ्यायचे. म्हणजे असे एकंदर आपण स्पेशल पॉईंट्स इन ऑडिट ऑफ कॉपरेटिव्ह सोसायटीज हे मेजर 5 पार्टमध्ये डिवाइड केले. म्हणजे हे मेजर 5 पार्ट आहेत आणि या 5 पार्टच्या प्रत्येक पार्ट खाली काही पॉईंट्स येतील आणि ते पॉईंटच ऑडिटरनी लक्षात घेऊन आपलं ऑडिट केलं पाहिजे कॉपरेटिव्ह संस्थेचं. पहा, आता पहिल्यांदा आपण घेणार जनरल मॅटर्स, म्हणजे जनरल पॉईंट्स. यामध्ये इथं आपल्याला पहिल्यांदा इथं 3 मुद्दे दिसतात. पहिला दिसतो कॉपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट, दुसरा दिसतो ऑडिट मेमो आणि तिसरा दिसतो ऑडिट इंटरनल कंट्रोल सिस्टीम. आता कोणत्याही संस्थेचं ऑडिट करायचं असेल तर त्या संबंधीचा कायदा ऑडिटरला अभ्यास करावा लागतो. पहिल्यांदा याच्यावर देखील मल्टिपल चॉईस क्वेश्चन येऊ शकतो की कोणता कायदा आहे. बघा, कॉपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट. The auditor should go through the Central Cooperative Societies Act 1912 की भारत सरकारनं, केंद्र सरकारनं 1912 साली कॉपरेटिव्ह सोसायटीसाठी एक देशभरासाठी कायदा तयार केला. आता हा कायदा तयार केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की हा देशासाठी आहे, मात्र ज्या स्टेट गव्हर्नमेंटलाही आपला कायदा तयार करण्याचा अधिकार आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये कॉपरेटिव्ह सोसायटी जर 1960ला हा पास झाला तर तो महाराष्ट्रातलं वर्किंग ह्या सेंटरचा बेस घेऊन 1960च्या कायद्यानुसार चालेल. ज्या स्टेटला कॉपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट ज्या स्टेटनं पास केलेलं नाही त्यांनाही मात्र सेंट्रल कॉपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट लक्षात घेऊन आपलं कामकाज केलं पाहिजे. आणि ऑडिटरनं काय बघितलं पाहिजे की पहिल्यांदा बघितलं पाहिजे कॉपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट म्हणजे कायदा काय. द ऑडिटर शुड गो थ्रू दी सेंट्रल कॉपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट 1912. आता हा कायदा आपण लक्षात घेतला, नंतर कायद्यानंतर सहकारी संस्थेचे काही पोट नियम असतात, बाय लॉज, ते ऑडिटरनी लक्षात घेतले पाहिजेत. हे बाय लॉज स्टेट गव्हर्नमेंटचे पण आयडियल असतात, ते सुद्धा बघितले पाहिजेत. म्हणजे पहिला मुद्दा जनरलमध्ये काय बघायचं, कॉपरेटिव्ह सोसायटीज ऍक्टचं पालन केलं जातं का, त्यानुसार अकाउंट्स ठेवलेत का, त्यानुसार कामकाज चालतं का.
ऑडिट मेमो अतिशय महत्त्वाचं, की ऑडिट करत असताना ऑडिटरला काही विकनेसेस सापडतात दरवर्षी. त्याची ऑडिटर त्याचं जे विकनेसेस सापडतो त्याची जी माहिती एकत्रित केली जाते आणि ती रिपोर्ट देताना सबमिट केली जाते सेपरेटपणे. तर त्याला आपण म्हणतो ऑडिट मेमो. म्हणजे गेल्या ऑडिटमध्ये कोणते विकनेसेस होते, उणिवा होत्या, त्या आत्ताच्या ऑडिटला निघाल्यात का हे बघितलं पाहिजे. बघा, ऑडिट मेमो म्हणजे काय? ॲट फर्स्ट the auditor should see that the previous weaknesses which were mentioned in audit memo are removed by the client. म्हणजे गेल्या वर्षीच्या ऑडिटरने जे काही विकनेसेस दाखवले होते ऑडिट मेमोमध्ये ते आता रिमूव्ह झालेत का, म्हणजे त्याची पूर्तता झाली का, ते काढून टाकलेत का उणिवा, हे ऑडिटरनं बघितलं पाहिजे. इंटरनल कंट्रोल सिस्टीम. आता हे 3 मुद्दे कुठले? बँकेचा असेल तरी बँकिंगचा कायदा पाहिजे, ऑडिट मेमो, इंटरनल कंट्रोल सिस्टीम. हे तिन्ही मुद्दे म्हणजे आता ह्यात विशेष करून दुसरा आणि तिसरा प्रत्येक टाईपच्या संस्थेसाठी महत्त्वाचा आहे. म्हणजे ऑडिटरनी कोणती बँकिंग असेल, इन्शुरन्स कंपनी असेल, कॉपरेटिव्ह, हे 2 मुद्दे दुसरा आणि तिसरा सर्व ठिकाणी ॲप्लिकेबल आहे. इंटरनल कंट्रोल सिस्टीम. The auditor should study the internal control system implemented by society. म्हणजे कॉपरेटिव्ह सोसायटीने कोणती इंटरनल चेक सिस्टीम वापरलेली आहे. म्हणजे इंटरनल चेक सिस्टीम आपण चॅप्टर पाहिला की कामाची अशी विभागणी की ज्यामुळे फ्रॉड्स आणि चुका कमी होतील. आणि मग ऑडिटरनं काय केलं पाहिजे की ह्या इंटरनल चेक सिस्टीममध्ये काय विकनेसेस आहेत का जी कॉपरेटिव्ह सोसायटी राबवते त्यात, आणि जर विकनेसेस नसतील, इंटरनल चेक सिस्टीम स्ट्रॉंग असेल तर त्याच्यावर अवलंबून राहून आपण ऑडिट केलं पाहिजे. बुक्स अँड रजिस्टर्स. म्हणजे कॉपरेटिव्ह सोसायटीने कायद्यानुसार बुक्स अँड रजिस्टर ठेवलेत का? The auditor should satisfy himself that the cooperative society has kept all account books and registers. आता उदाहरण म्हटलं तर कुठलं रजिस्टर असतं? रजिस्टर ऑफ शेअर्स, रजिस्टर ऑफ मेंबर्स, मिनिट बुक, हे रजिस्टर्स ठेवलेत का, बुक्स ठेवलेत का, ही कायद्यानुसार पद्धती म्हणजे आवश्यक आहेत, ते आपण पाहिलं पाहिजे. नंतर ग्रँट्स फ्रॉम गव्हर्नमेंट, की कॉपरेटिव्ह संस्थेला गव्हर्नमेंट कडून समजा ग्रँट द्यावी असं बंधन नाही पण मिळाली. The auditor should watch the grants received from the government and confirm that grants were utilized for the purpose which they were given. समजा एखाद्या बाबीसाठी गव्हर्नमेंटने कॉपरेटिव्ह संस्थेला ग्रँट दिली, द्यावी असं बंधन नाही पण दिली, तर ती ज्या कारणासाठी दिली त्याच कारणासाठी वापरली का हे ऑडिटरनं बघितलं पाहिजे. पॉवर्स ऑफ बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, की कॉपरेटिव्ह संस्थेच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या पॉवर कोणत्या आहेत, म्हणजे अधिकार कोणते आहेत. The auditor should check the powers of board of directors regarding विशेष करून बॉरोविंग्स म्हणजे उसनवार रक्कम घेणे, ॲडव्हान्सिंग लोन्स अँड फंड संबंधीच्या बाबी ऑडिटरनी पाहिल्या पाहिजेत. रिस्ट्रिक्शन्स ऑन फंक्शन्स ऑफ द सोसायटी. The auditor should examine the compliance of the working restriction as imposed by the act. की काही सहकारी संस्थेला काम करण्याला काही मर्यादा दिलेल्या आहेत कायद्यानुसार. कोणत्या मर्यादा आहेत? If the liability of members is limited by share, no members other than a cooperative society can hold a number of shares exceeding the prescribed shares of the shares as per the act. की समजा कॉपरेटिव्ह सोसायटीची टाईप येईल की लिमिटेड लायबिलिटी अशा प्रकारची कॉपरेटिव्ह संस्था आहे, तर आपल्याला शेअर होल्डर्सला मर्यादित शेअर घेता येतात की ज्यादा शेअर्स घेता येत नाहीत, नियमानुसार तेवढे शेअर्स घेतलेत का बघितले पाहिजेत. नो मेंबर ऑफ सोसायटी रजिस्टर्ड विदिन द लिमिटेड लायबिलिटीज कॅन ट्रान्सफर हिज शेअर होल्डिंग हॉलाटिंग दी रेग्युलेशन ऑफ द ॲक्ट. की या ठिकाणी आपल्याला शेअर्स ट्रान्सफर करता येत नाही, जसं कंपनीला आपण शेअर्स ट्रान्सफर करतो तसं इथे ट्रान्सफर करता येत नाहीत. फक्त ऑकेजनली किंवा अनसर्टन फॅक्ट्स असतील तरच, किंवा डेथ झाला असेल अशा वेळेला आपण ते ट्रान्सफर करतो. ए रजिस्टर्ड सोसायटी कॅनॉट गिव्ह लोन टू पर्सन ऑर दॅन मेंबर्स, की अशी सोसायटीनं मेंबर्सलाच लोन दिलं पाहिजे, नॉन मेंबर्सला नाही दिलं पाहिजे, हे चेक केलं पाहिजे. ए रजिस्टर्ड सोसायटी कॅन टेक लोन फ्रॉम नॉन मेंबर्स ओनली, की रजिस्टर्ड कॉपरेटिव्ह सोसायटी मेंबरला लोन देईल, दुसऱ्याला लोन देणार नाही. दिलं तर त्याला आपण नॉमिनल मेंबर्स म्हणतो, पण शक्यतो देत नाही. मात्र दुसऱ्याकडून नॉमिनल मेंबर्सकडून किंवा नॉन मेंबर्सकडून कॉपरेटिव्ह सोसायटी लोन घेऊ शकते.
हे आपण मुद्दे लक्षात घेतले. म्हणजे जनरल मॅटर्समध्ये काय महत्त्वाचा मुद्दा आहे? कॉपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट, ऑडिट मेमो, इंटरनल चेक सिस्टीम, बुक्स अँड रेकॉर्ड्स, बुक्स अँड रजिस्टर्स आणि रिस्ट्रिक्शन पाळून व्यवसाय केला जातो किंवा कॉपरेटिव्ह संस्थेचं कामकाज चालतं हे बघितलं पाहिजे. आता रिसीट संबंधीचे ॲटम, इथं 4 ॲटम दाखवलेत पहा. रिकव्हरी ऑफ लोन, इंटरेस्ट ऑन लोन, रिसीट ऑन शेअर कॅपिटल, रिसीट ऑन डिपॉझिट्स. या पॉईंट म्हणजे या पेजला पण हे दाखवले 4 मुद्दे की संस्थेनं लोन दिलं असेल सर, तर त्यासाठी ऑडिटरनं काय बघितलं पाहिजे? दी ऑडिटर शुड सी दॅट दी रिसीट ऑफ इन्स्टॉलमेंट मनी हॅव बीन प्रॉपरली एंटर्ड इन दी कॅश बुक अँड मेंबर्स अकाउंट. की समजा आपण एखाद्याला मेंबरला लोन दिलं आणि त्यांनी त्याचे रिपेमेंट केलं, तर ते कॅश बुकला आलं आहे का, त्या मेंबरच्या अकाउंटला आलं आहे का, त्याप्रमाणे कार्यवाही झाली का बघणार. इंटरेस्ट ऑन लोन, म्हणजे या लोनवरचं व्याज जे मिळालं ते योग्य रीतीनं दाखवलं का. रिसीट ऑन शेअर कॅपिटल, की शेअर्स आपण मेंबरला दिले असेल तर त्याचे जे रिसीट पैसे मिळतात ते रजिस्टर आपण चेक केलं पाहिजे. रिसीट ऑफ डिपॉझिट, की आपण मेंबर्सकडून किंवा डिपॉझिट संदर्भामध्ये ज्या काही डॉक्युमेंट असेल त्याचं तपासणी केली पाहिजे. रिसीट आयटम्स, दी ऑडिटर शुड वॉच ऑल रिसीट आयटम्स इन दी युज्युअल प्लॅन. आणखी काही रिसीट याच्यापेक्षा वेगळ्या असतील तर आपण त्या बघितल्या पाहिजेत. म्हणजे रिसीटचे आयटम काय? रिकव्हरी ऑफ लोन्स, इंटरेस्ट ऑन लोन, डिपॉझिट्स आणि आणखी काही रिसीटचे आयटम्स. आता पेमेंट्स अँड एक्सपेन्सेस, की कॉपरेटिव्ह संस्थेने जे पेमेंट्स केले किंवा एक्सपेन्सेस केले हे मुद्दे आपण इथे लक्षात घेणार. कोणते बघा? लोन पेमेंट्स, दी ऑडिटर शुड वॉच दी पेमेंट ऑफ लोन्स ग्रँटेड विथ दी अग्रीमेंट ऑफ लोन विथ दी बॉरोवर्स. समजा सहकारी संस्थेने मेंबरला लोन दिलं असेल तर हे पेमेंट झालं. हे लोन दिलं असेल तर ते लोनचा ॲग्रीमेंट तपासला पाहिजे. मेंबरलाच लोन दिलेलं आहे का याची खात्री केली पाहिजे. प्रोव्हिजन फॉर डिप्रिशिएशन, the auditor should see that the adequate provision for depreciation have been made for all fixed assets owned by the society. की आपल्याला तरतूद करावी लागते डिप्रिशिएशन. डिप्रिशिएशन इज द रिडक्शन इन द व्हॅल्यू ऑफ असेट ड्यू टू वेअर अँड टिअर इन द बिझनेस ड्युरिंग ए पर्टिक्युलर पिरियड ऑफ टाईम. मग ही प्रोव्हिजन डिप्रिशिएशनची नियमानुसार झाली का हे चेक केलं पाहिजे. पेमेंट ऑफ डिव्हिडंड, अप्रोप्रिएशन ऑफ द प्रॉफिट, मॅनेजमेंट अँड इस्टॅब्लिशमेंट एक्सपेन्सेस. की शेअर होल्डर्स आपण मेंबर्सला म्हणजे शेअर होल्डर्सला आपण डिव्हिडंड देतो, तो कॉपरेटिव्ह संस्थेच्या काही तरतुदीनुसार दिला आहे का. प्रॉफिटमधून काय अप्रोप्रिएशन तयार करतो, ती उदाहरणार्थ रिझर्व्ह फंड, तो नियमानं 25% ज्या सहकारी संस्थेला जो नफा होतो त्याच्या 25% रक्कम आपण रिझर्व्ह फंडला दरवर्षी ट्रान्सफर करतो, ती तरतूद केलेली आहे काय हे ऑडिटर पाहिल. मॅनेजमेंट अँड एस्टॅब्लिशमेंट एक्सपेन्सेस, the auditor should examine the other management and establish thoroughly with the related documents. त्या संबंधीची जी डॉक्युमेंट्स, एक्सपेन्सेस संबंधीची जी डॉक्युमेंट्स चेक केली पाहिजे. आता आपण पाहिलं की एक्सपेन्सेस संबंधीचे कोणते आयटम्स. आता आपण बघतोय असेट अँड लायबिलिटीज. असेट अँड लायबिलिटीज बॅलन्स शीट वरनच आपल्याला मिळतात. तर यामध्ये काही गोष्टी आपण बघणार. कॅपिटल स्ट्रक्चर कसं कॉपरेटिव्ह सोसायटीचं आहे, लोन कसं कोणत्या प्रकारचं कॉपरेटिव्ह सोसायटीने घेतलेलं आहे, इन्व्हेस्टमेंट जी ज्यादा पैसे त्याची कशी केलेली आहे पहा. कॅपिटल स्ट्रक्चर, दी ऑडिटर शुड एक्झामिन दी कॅपिटल स्ट्रक्चर ऑफ सोसायटी. ही शुड एन्श्युअर दॅट नो इंडिव्हिज्युअल मेंबर शुड हॅव होल्ड मोर दॅन द प्रिस्क्राइब्ड लिमिट ऑफ ऑथोराइज्ड शेअर कॅपिटल ऑफ दी सोसायटी. की साधारणपणे नियमाच्या पेक्षा ज्यादा शेअर्स कुठल्याही मेंबर्सला दिले नाहीत हे कॅपिटल स्ट्रक्चरमध्ये ऑडिटर पाहिल. लोन ऑब्टेनड, दी ऑडिटर शुड वॉच दी लोन फ्रॉम दी सेंट्रल कॉपरेटिव्ह बँक, त्याला आपण DCC असं म्हणतो, जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून काही लोन घेतलं असेल किंवा आणखी काही वित्तीय संस्थाकडून लोन घेतलं असेल तर ते तपासताना ऑडिटरनी कॅशबुक, त्यांची झालेला करस्पॉन्डन्स म्हणजे पत्रव्यवहार आणि इतर काही कागदपत्री पुरावे चेक केले पाहिजेत. इन्व्हेस्टमेंट ऑफ सरप्लस, the auditor should see that the surplus fund of the society are invested either in government security or such in a bank as deposited as approved by the register of societies. प्रत्येक कॉपरेटिव्ह सोसायटीने नियमानुसार गव्हर्नमेंट सिक्युरिटीमध्ये काही गुंतवणूक केली का
आणि बँकेमध्ये काही रक्कम गुंतवणूक केली का, याला रजिस्टर ऑफ सोसायटीज रजिस्ट्रारनी कॉपरेटिव्ह रजिस्ट्रारनी मान्यता दिली का, या गोष्टी बघितल्या पाहिजेत. आणखी नियमानुसार फंडाची गुंतवणूक झाली का, हे सुद्धा चेक केलं पाहिजे. फिजिकल व्हेरिफिकेशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज. आता असेट आणि लायबिलिटीजचं प्रत्यक्ष आहेत का याची तपासणी. आपण व्हेरिफिकेशन चॅप्टर घेतला, त्यामध्ये आपण पाहिलं होतं की व्हेरिफिकेशनमध्ये असेटचं टायटल बघतो, ओनरशिप बघतो, एक्झिस्टन्स बघतो, पोझिशन बघतो आणि संस्थेच्या कामासाठीच वापरली जाते का हे बघतो. म्हणजे इन्स्टेड ऑफ सीइंग रेकॉर्ड वी आर गोइंग टू सी एक्झिस्टन्स ऑफ दी पर्टिक्युलर असेट. म्हणजे आपण रेकॉर्डला दिसते बिल्डिंग, पण ती प्रत्यक्ष बिल्डिंग आपण फिजिकली बघणार, ते दाखवल्या पद्धतीने बिल्डिंग आहे, फर्निचर प्रत्यक्ष बघणार किंवा प्लांट अँड मशिनरी प्रत्यक्ष बघणार. पहा, the auditor should verify physically the asset liabilities of the society. He should verify cash and investment by reference with cash counting and statement of investment. He should see the stock is properly valued. स्टॉकचं व्हॅल्युएशन नियमानुसार झालंय का बघणार. असेटचं व्हॅल्युएशन योग्य झालंय का, ऑडिटिंग अकाउंटिंग स्टँडर्ड्स लक्षात घेतलीत का, विशेषतः अकाउंटिंग स्टँडर्ड्स आणि कन्व्हेन्शन्स लक्षात घेऊन त्या पद्धतीनं व्हॅल्युएशन झालंय का हे बघणार. ओव्हरड्यू डेब्ट्स. The auditor should verify whether or not there are overdue debts and whether or not asset and liabilities have been properly valued. He should see that proper provision for doubtful debts are being made appropriately. ओव्हरड्यू डेब्ट्स म्हणजे काय की एखाद्याचे देणं आपलं म्हणजे एखाद्याची रक्कम डेटर्सकडून लवकर आलेली नाही किंवा दिलेल्या कर्जाची रक्कम वेळेत आलेली नाही, तर त्याला आपण म्हणतो ओव्हरड्यू डेब्ट्स. त्यासाठी ऑडिटरनं बघितलं पाहिजे की कोणते ओव्हरड्यू डेब्ट्स आहेत. असेट्स आणि लायबिलिटीजचं व्हॅल्युएशन प्रॉपरली झालंय का बघितलं पाहिजे. आणि ओव्हरड्यूस जादा असतील किंवा ओव्हरड्यूस बरेच कालावधीसाठी असतील तर त्याच्यासाठी आपल्याला डाऊटफुल डेब्टची प्रोव्हिजन करता येते, ती केली का पाहिली पाहिजे. सर्टिफिकेशन ऑफ बॅड डेब्ट्स. As per the Maharashtra State Cooperative Rules 1961, आता आपला महाराष्ट्राचा कायदा आहे सहकारी संस्थेचा, हा महाराष्ट्र सहकारी संस्थेचा कायदा 1960 आहे आणि त्याचे रूल्स 1961चे आहेत. कायदा पास झाला 1960ला, त्याचे रूल्स अप्लिकेबल रूल्स तयार 1961 रूल्स म्हणून मांडले जातात. ॲज पर दी महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह, म्हणजे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारनं कायदा पास केला सहकारचा, महाराष्ट्र सहकारी कायदा 1960. 1961ला त्याचे रूल्स आहेत, ते रूल्स फॉलो झालेत का महाराष्ट्रातील कॉपरेटिव्ह संस्थेच्या बाबतीत ते बघितलं पाहिजे. ॲज पर दी महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव्ह रूल्स 1961, बॅड डेब्ट्स ऑर इरिकव्हरेबल लॉसेस कॅन बी रिटर्न ऑफ ओनली वेन दे आर certified by the auditor against bad debts funds or reserve fund. Normally management committee of the society are given authority to write off. म्हणजे मॅनेजमेंट कमिटी असते, त्यांना ते अधिकार असतात की बॅड डेब्ट्स राईट ऑफ करण्याची. irregularity in granting loan. The auditor should examine whether there are, if any, material irregularity in sanctioning loan to any member or in realization of loans from the member. की सहकारी संस्थेच्या मेंबरला लोन देताना कोणत्याही नियमाचा भंग झालेला नाही किंवा लोन रिकव्हरी होताना देखील प्रॉपरली झालेले याची तपासणी ऑडिटरनी केली पाहिजे, हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. आता शेवटचा पार्ट, फायनान्शियल स्टेटमेंट्स. म्हणजे आपण 5 पार्ट घेतले. पहिला पार्ट घेतला जनरल मॅटर्स, त्यामध्ये काही 7 मुद्दे आले. दुसरा भाग घेतला रिसीट, त्यामध्ये 5 मुद्दे आले. असे मुद्दे लक्षात ठेवा. पेमेंट्स अँड एक्सपेन्सेसमध्ये काही मुद्दे आले. नंतर बॅलन्स शीट म्हणजे असेट अँड लायबिलिटीमध्ये मुद्दे आले. आणि शेवटचा पार्ट आहे फायनान्शियल स्टेटमेंट्स. आता ही फायनान्शियल स्टेटमेंट जनरली काय असतात, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. The auditor should verify whether the financial statements have been prepared for each
separate year in accordance with the Cooperative Society Act. प्रत्येक वर्षाला कॉपरेटिव्ह सोसायटी ॲक्टनुसार सहकारी संस्थेने आपली फायनान्शियल स्टेटमेंट तयार केली पाहिजेत. ती तयार झालेत का हे ऑडिटरने चेक होईल. ते आणि त्याला रेफरन्स काय, इन अकॉर्डन्स टू दी रिलिव्हंट प्रोव्हिजन ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट. त्याचा इन्कम टॅक्स ॲक्ट आता कॉपरेटिव्ह सोसायटीला बी ॲप्लिकेबल झालेला आहे, त्यामुळे त्या कायद्याचं पालन झालं का हे बघितलं पाहिजे. दी ऑडिटर शुड स्टडी दी प्रोव्हिजन्स ऑफ इन्कम टॅक्स अबाउट दी कॉपरेटिव्ह सोसायटीज. कॉपरेटिव्ह सोसायटीच्या बाबतीमध्ये इन्कम टॅक्सच्या काय प्रोव्हिजन्स आहेत या ऑडिटरचा यांनी अभ्यास केला पाहिजे, पाहिल्या पाहिजेत. The auditor should ensure that financial statement prepared by cooperative society, म्हणजे काय फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट ही कॉपरेटिव्ह संस्थेनं तयार केली आली, ही अप्रोप्रिएट आहे. ही बॅलन्स शीट म्हणजे फायनान्शियल स्टेटमेंट ट्रू अँड फेअर स्टेट ऑफ अफेअर्स दाखवतात याची देखील ऑडिटरनी खात्री केली पाहिजे. ही फायनान्शियल स्टेट म्हणजे याच्यामध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन येऊ शकतो की दी फायनान्शियल स्टेटमेंट शोज, दी ऑडिटर शुड एन्श्युअर दी फायनान्शियल स्टेटमेंट शोज ... ऑडिटरनं खात्री केली पाहिजे की फायनान्शियल स्टेटमेंट काय दाखवतात. याचं उत्तर आहे ट्रू अँड फेअर स्टेट ऑफ अफेअर्स दाखवतात. याला पर्याय येऊ शकतो करेक्ट स्टेट ऑफ अफेअर्स, ते नाही बरोबर. पर्याय येऊ शकतो अल्टरनेटिव्ह स्टेट ऑफ अफेअर्स, नाही बरोबर. रोजी नाही. याचं करेक्ट उत्तर पाहिजे की ट्रू अँड फेअर अपियर्स. हे बॅलन्स शीट म्हणजे स्वरक्या फायनान्शियल स्टेटमेंटनी काय दाखवलं पाहिजे, सर्व व्यवहाराचं ट्रू अँड फेअर स्टेट दाखवलं पाहिजे. म्हणजे हा प्रश्न मल्टिपल चॉईस क्वेश्चनला देखील विचारला जाऊ शकतो. म्हणजे अशा रीतीनं कॉपरेटिव्ह सोसायटीचे ऑडिट करत असताना ऑडिटरने आता आपण डिस्कस केलेले मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत. परत एकदा मी रिपीट करतो की कोणते मुद्दे ऑडिटरनी कॉपरेटिव्ह सोसायटीचे ऑडिट करत असताना लक्षात घेतले पाहिजे. याचे आपण 5 पार्ट केले. जनरल मॅटर्स, रिसीट आयटम, पेमेंट अँड एक्सपेन्सेस, असेट अँड लायबिलिटीज आणि फायनान्शियल स्टेटमेंट. त्यामध्ये फायनान्शियल स्टेटमेंटच्या अंडर काही पॉईंट नाही घेतले, पण आपण प्रत्येक बाकीच्या ठिकाणी आपण पॉईंट घेतलेले. पॉईंट नंतर पहिल्या ह्याच्यात 7 पॉईंट घेतले, नंतर 5 पॉईंट घेतले. हे पॉईंट किती आहेत आपल्याला लक्षात पाहिजेत. जनरल मॅटर्समध्ये, कॉमन मॅटर्समध्ये आपल्याला लक्षात येईल की काय असतं. जनरल मॅटर म्हणजे ॲक्ट असतो त्या संस्थेचा, ऑडिट मेमो असतो, इंटरनल चेक सिस्टीम कशी आहे ते असतं, बुक्स अँड रजिस्टर्स असतात आणि कायद्यानुसार कामकाज चाललं का हे होतं. म्हणजे अशा रीतीनं आपलं हे कॉपरेटिव्ह सोसायटी म्हणजे युनिट नंबर 3 शिकवून संपलेलं आहे. म्हणजे पहिलं युनिट झालं ऑडिटिंग, दुसरं युनिटमध्ये आपण पाहिलं वाउचिंग, व्हेरिफिकेशन, व्हॅल्युएशन, इन्व्हेस्टिगेशन, आणि तिसरं युनिटमध्ये आपण पाहिलं ऑडिट पॉईंट ऑफ बँकिंग कंपनीज आणि ऑडिट पॉईंट ॲज रिलेटेड टू कॉपरेटिव्ह सोसायटी. आता आपला चौथा पार्ट, शेवटचा चॅप्टर राहिला आहे कंपनी ऑडिट. हे आपण एक 4-5 म्हणजे हे आपण नंतरच्या याच्यामध्ये लगेच पूर्ण करणार आहोत एवढ्या 2-3 दिवसामध्ये. त्यामुळे एखाद्या दिवशी 2 पण लेक्चर मी त्यामध्ये अपलोड करू शकतो. त्यामुळं आता हे लक्षात ठेवा की फक्त एकच युनिट राहिला आहे, तो आपला 2-3 दिवसामध्ये पूर्ण होईल आणि ऑडिटिंगचा सिलेबस पूर्ण होईल. या पेपरचं नाव आहे ॲडव्हान्स्ड अकाउंटन्सी पेपर नंबर 2. असं जरी नाव असलं तरी प्रत्यक्ष पेपर काय आहे, ऑडिटिंग. म्हणजे परीक्षेमध्ये आपल्या फॉर्म भरताना लक्षात ठेवायचं या पेपरचं काय आहे, नाव ॲडव्हान्स्ड अकाउंटन्सी पेपर नंबर 2. सर्व परीक्षा आता आपल्या डिसेंबर मध्ये होणार आहेत सर्व विषयाच्या. त्या मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आता पण आपण शिकवलं, याच्यावर मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स विचारले जातील. त्यामध्ये 4 पर्याय असतील. करेक्ट पर्याय आपल्याला निवडायचा आहे. ऑनलाईन मोडनं आपल्याला परीक्षा द्यायची आहे. अशा रीतीनं हे आपल्याला परीक्षा द्यायची आहे आणि पहिली म्हणजे आता आपली जी सेमिस्टर 5th आहे ती पूर्ण होईल आणि मग सेमिस्टर 6चा पार्ट आपण नंतर सुरू करणार आहोत. त्यामुळं तुम्ही परीक्षा फॉर्म भरून घ्या. सर्वांनी मुदत दिलेले त्या मुदतीमध्ये भरून घ्या. प्लस विलिंगनेस फॉर्म आपल्याकडे येतील म्हणजे ऑनलाईन किंवा गुगल फॉर्ममध्ये. तर ते विलिंगनेस फॉर्ममध्ये देखील तुम्ही मोस्टली ऑनलाईन मोड परीक्षेचा सिलेक्ट करा. अशा रीतीनं आपण ही परीक्षेसंबंधी माहिती घेतली. शेवटचा जो चॅप्टर आहे कंपनी ऑडिट, तो पार्ट
मी नंतरच्या पिरियडला घेणार आहे. म्हणजे आत्तापर्यंत आपण 4 युनिटपैकी आपले शिकून 3 युनिट्स झाले. सर्व तुम्ही लेक्चर्स व्यवस्थित ऐकले असतील, तर नवीन विषय असल्यामुळे काही टेक्निकल टर्म्स आहेत ते आपल्या लक्षात आल्या पाहिजेत आणि नसतील तर परत एकदा वाचलं पाहिजे आणि नेमकं त्यातला कन्सेप्ट क्लिअर करून घेतली पाहिजे. काय व्हेरिफिकेशन एक कन्सेप्ट आहे, व्हॅल्युएशन कन्सेप्ट आहे. ह्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत म्हणजे तुम्हाला त्याच्यावरचा कोणताही प्रश्न सोडवता येईल. शिकवलेलं आहे त्याच्यावरच आपल्याला क्वेश्चन पेपर येईल. प्लस तुम्ही रेफरन्सेस बघू शकता. सिलेबसशी रिलेटेडचा भाग बघायचा आणि त्याच्याशी रिलेटेड रेफरन्स, इरिलिव्हंट काही घ्यायचं नाही. रेफरन्सेसमध्ये भरपूर मॅटर असतो. आपल्या सिलेबसशी रिलेटेड जो भाग असेल तोच आपण इथं चर्चेला म्हणजे अभ्यासाला घेणार आणि अशा रीतीनं योग्य रीतीने अभ्यास करून आपण या परीक्षेमध्ये सक्सेस व्हायचं आहे हे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घेऊन त्या पद्धतीनं कामाला लागायचं आहे आणि जास्तीत जास्त सर्व विषयाचा अभ्यास करून आपल्याला क्लिअर कट म्हणजे विदाउट एटी क्लिअर पास व्हायचं आहे हेच टार्गेट लक्षात घेऊन दोज हू आर क्लेवर जे हुशार विद्यार्थी आहेत त्यांनी जास्तीत जास्त मार्क पाडण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि अशा रीतीनं मी आजचं इथं आपलं लेक्चर थांबवतो. थँक्यू.